किधर आप? सर काय सांगणार, हा जो कंटेनर आहे हा फसलेला आहे. हा जो कंटेनर आहे तो संभाजीनगरवरून येवई मार्गे वडपा मार्गे आतमध्ये आला. MSCBचं काहीतरी जनरेटर वगैरे आहे मोठं, ते आतमध्ये घेऊन चालला. रिव्हर्स मारल्यानंतर तो खाली टच झाला, त्याच्यामुळे गाडी मागे जात नाही आहे. मोठी क्रेन सुद्धा लावायला तर जागा नसल्यामुळे मेकॅनिक मागून आता आपण ते अर्धा तासामध्ये क्लिअर व्हायला पाहिजे, प्रयत्न चालू आहेत. वाहतूक नियमांसाठी अंमलदार नेमलेले आहेत, वाहतूक नियमन चाललेले आहे. वाहतुकीचा काही मोठा अडथळा नाही आहे, तरी सुद्धा लवकरात लवकर आम्ही क्लिअर करून घेत आहोत. ट्रॅफिकचे सर्व अंमलदार अधिकारी वाहतूक नियमन करत आहेत. वाहतूक सुरळीत व्हायला किती वेळ लागू शकतो? मोठी क्रेन लावायला जागा नसल्यामुळे आपण क्रेन मागून सुद्धा फायदा झालेला नाही आहे. आता या त्यांचे मेकॅनिक आपण बोलवून ते मेकॅनिकाचे मार्ग त्याला जॅक लावून त्याच्यामध्ये खाली रॉड टाकून गाडी मागे घेण्याचा प्रयत्न चालू आहे. माझ्या मते एक अर्धा तासाच्या आतमध्ये 20-25 मिनिटांमध्ये ते व्हायला पाहिजे क्लिअर.